Good morning, children. Welcome to our TMC virtual classroom. Myself, Suchita Telavane. I teach you English subject, Unit 4.1. What is success? The poet is Ralph Waldo Emerson. पण मग आता सक्सेस, व्हॉट इज सक्सेस ही कविता आपण पाहणार आहोत. सक्सेस म्हणजे काय? सक्सेसची व्याख्या म्हणजे यश. सक्सेस म्हणजे काय? तर यश. यशाची व्याख्या काय आहे ते आपल्याला या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे, की त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणावरनं त्याने सांगितलेलं आहे की सक्सेस म्हणजे काय. पण त्यापूर्वी आपण एक याच्यावरती आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहूया. त्यामध्ये आपल्याला प्रिपेअर अ स्पीच टू डिलिव्हर इन अन इंटर स्कूल कॉम्पिटिशन ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग वेब चार्ट. बघा, हा प्रश्न परीक्षेला आपल्याला येतो, त्यामुळे आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने आपल्याला स्पीच रायटिंग करायचे ते पाहिजे. त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स दिलेले, वेब डिझाईन दिलेलं आहे आणि त्या वेब डिझाईनच्या आधारावरती तुम्हाला याचं स्पीच रायटिंग तयार करायचे. आपण त्याच्या पॉईंट्सचं थोडक्यात थोडंसं मी तुम्हाला पहिल्यांदा माहिती सांगते की सक्सेस म्हणजे काय आहे. तर त्यासाठी आपल्याला सक्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर एव्हरीवन लाईफ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सक्सेस ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये यश हे हवंच असतं. ज्या कोणाला अपयश पदरी पडतं ती मुलं बघा आपण की नैराश्यता येते, काही मुलं नापास होतात किंवा अजून इतर काही मुलांच्या बाबतीत नाही, पण इतर आपण मोठ्या माणसांच्या बाबतीत जर पाहिलं तर काही वेळेला काय होतंय की अनसक्सेस म्हणजे अपयश आलं की माणसं खचून जातात. कारण का प्रत्येकाला यश हे हवंच असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची यशाची व्याख्या देखील वेगळी आहे आणि प्रत्येकाला काय आहे की आपल्याला आपल्या लाईफमध्ये यशाला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सक्सेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. Everyone has a dream of becoming a successful human being in life. There is a good saying that success is a journey, not a destination. म्हणजे काय मुलांनो? सक्सेस इज अ जर्नी. जर्नी म्हणजे काय? तर प्रवास. आणि डेस्टिनेशन म्हणजे काय? मुक्कामाचं ठिकाण. बघा की काय म्हटलेलं आहे त्यामध्ये की एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय, तुम्ही ट्रेननी प्रवास करतायत, बरोबर आहे की तुम्ही एखाद्या प्रवासाला निघालेले आहात, तुम्ही तुमच्या गावाला चाललेले आहात किंवा अजून इतर कुठेतरी चाललेले आहात आणि त्यावेळेला तुम्हाला काय होतंय की डेस्टिनेशन तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इथे उतरायचंय किंवा हे आपलं डेस्टिनेशन आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी काय करतात? उतरतात, कारण तुमचं डेस्टिनेशन आलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुमचं ते ठरलेलं आहे की आपल्या मुक्कामाचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी जायचंय आणि त्यामुळे तुम्ही ते त्या ठिकाणी उतरतायत. म्हणून पण इथे काय म्हटलेलं आहे पहिल्या वाक्यामध्ये की सक्सेस इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. म्हणजेच काय की सक्सेस हा एक जर्नी आहे किंवा प्रवास आहे. तुम्ही तुमचं मुक्कामाचं ठिकाण त्याच्यामध्ये ठरवायचं नाहीये की प्रवास हा तुम्ही म्हटला की सतत तो चालूच असतो. म्हणजेच की तुम्ही जर ठिकाण जर थांबायचं ठरवलं तर तुमचं ते मुक्कामाचं ठिकाण डेस्टिनेशन होतं. परंतु सक्सेस इज अ जर्नी म्हणजे प्रवास हा कधीच संपत नाही. तुम्ही सतत कुठेतरी प्रवास करतच असतात, कारण त्याला कुठे स्टॉपिंग नसतं. पण तुम्ही जर एकदा ठरवलं की आपल्याला या ठिकाणी उतरायचं, या ठिकाणी थांबायचं आहे, तर ते तुमचं डेस्टिनेशन होऊ शकतं. परंतु या ठिकाणी एकाने असं म्हटलेलं आहे की गुड सेइंग दॅट सक्सेस इज अ जर्नी, की यश हा एक काय प्रवास आहे की तो एक मिळाला एका ठिकाणावरून आपण दुसऱ्या ठिकाणी प्रवास सतत काय करत राहिलं पाहिजे, आपण तो प्रवास करत राहिला पाहिजे. यश आपल्याला मिळतच राहिलं पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही, जर अपयश त्याच्यामध्ये आलं तरी देखील यश मिळेपर्यंत आपल्याला सतत काय करायचंय? प्रवास करायचंय. यशाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. प्रत्येक जणाचं यश हे वेगवेगळं असू शकतं. यामध्ये आपण वेगवेगळे पॉईंट्स घेतलेले आहेत. डिवोशन, पॉझिटिव्ह थिंकिंग, एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, हार्ड वर्क, प्लॅनिंग, सेटिंग अचिवेबल गोल, पॅशन, त्यानंतर तुमचं टाइम मॅनेजमेंट, पेशन्स, सॅक्रिफाईस, लर्निंग फ्रॉम ओन मिस्टेक्स, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स, डेडिकेशन, डिटर्मिनेशन अँड डिवोशन.
हे तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंट्सच्या आधारे आपल्याला काय करायचे या ठिकाणी हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, की आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल त्यासाठी पॉइंट्सच्या आधारे आपण माहिती तयार करायची. आता बघा की द डेफिनेशन ऑफ सक्सेस इज डिफरंट फॉर एव्हरी पर्सन. प्रत्येकाची सक्सेसची व्याख्या वेगळी असेल. कदाचित तुम्ही मुलांच्या बाबतीत पाहाल तर आता 10वीला जर मुलं आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही जर आता 9वी मध्ये आहात तर तुम्हाला 10वीला जाणं हे तुमचं काम आहे, किंवा 10वी आतापासून तुम्ही तुमचं ध्येय ठरवलेलं असेल की बाबा मला 10वी पास झालं पाहिजे, चांगल्यात चांगल्या मार्काने, जास्तीत जास्त मार्काने मी पास होऊन मला पुढचं माझं करिअर ठरवायचंय. हे तुमचं काय असणार आहे, मुलांच्या बाबतीतलं तुमचं काय असणार आहे, गोल असणार आहे. इतर तुम्ही मोठ्या माणसांच्या बाबतीत बघाल तर एखादा बिझनेसमन असेल किंवा अजून कोणी, प्रत्येक जण काय करत असतो की वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं त्यांनी गोल हे ठरवलं असतं. आणि म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सेटिंग अचिवेबल गोल. म्हणजेच काय की आपण आपलं गोल पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. गोल मीन्स काय तुमचं, तर ध्येय. आपण आपलं ध्येय काय केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करायला हवं की आपण कुठलं ध्येय ठरवलेलं आहे. जर माझं जर आता स्वतःचं ध्येय आहे की मला 10वी मध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजेत किंवा मला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय किंवा मला अमुक एक करिअर करायचंय, तर त्यासाठी मला आतापासून चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी काय केलं पाहिजे, त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे की मी कशा पद्धतीने अभ्यास करेल, मला काय काय पुढे करायचंय, ह्या सगळ्या गोष्टींचे आपण काय केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यानंतर आपण त्यासाठी हार्डवर्क करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर जे जे आपल्याला काही करायला लागेल त्यासाठी आपण तेवढी आपली काय असली पाहिजे, हार्डवर्क करण्याची तयारी असली पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, सॉरी, आपण काय करणार सांगितलं मी की गोल साध्य करणार आहोत आणि त्या गोलसाठी आपल्याला हार्डवर्क करण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि त्यासाठी आपलं नेहमी थिंकिंग कसं असलं पाहिजे, तर पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे. आपल्याला आपलं गोल साध्य करायचंय आणि मग ते गोल साध्य करताना आपण आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आणता कामा नयेत, की माझं हे ध्येय साध्य करण्यासाठी मी हवी तेवढी मेहनत करेल आणि त्यासाठी मी माझं पहिल्यांदा मन किंवा माझे जे विचार आहेत ते विचार काय असले पाहिजेत, पॉझिटिव्ह असले पाहिजेत. कारण एखादं सक्सेस मिळताना की म्हणतो ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपल्याला यश मिळवायचंय तर आपल्याला काय आहे, अपयश हे पदरी पडणारच आहे. या याच्यानेच आपण हे केलं पाहिजे की बाबा मला अपयश मिळालं तरी मी त्यामध्ये खचून जाता कामा नये. ते अपयश पचवत मी काय करणार आहे, माझे विचार माझे काय असले पाहिजे, पॉझिटिव्ह जर विचार असतील तर मी नक्कीच, मला एकदा नाही 10दा जरी माझ्या पदरी जरी अपयश पडलं तरी देखील मला कधी ना कधी यश हे नक्कीच मिळणार आहे. हे जर आपल्यामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असेल तर आपण काय करू शकतो, नक्कीच आपण यशापर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर फॉर अ ग्रेट सक्सेस वी नीड अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स, पेशन्स, नॉलेज. आपल्याला आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, तर स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्यानंतर पेशन्स असले पाहिजेत की मला किती जरी अपयश आलं किंवा यश मिळायला जरी किती उशीर लागला तरी मला तो तेवढे माझ्यामध्ये पेशन्स राहिले पाहिजे. त्यानंतर नॉलेज, आपण नॉलेज मिळवलं पाहिजे. आपल्याला जे काही करायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे त्या बाबतीतलं आपण सगळं काय केलं पाहिजे, नॉलेज मिळवलं पाहिजे. हार्डवर्क असली पाहिजे, त्याचं परसिव्हरनेस म्हणजे आपण पाठलाग केला पाहिजे की मला एखादं नुसतं आपण ध्येय ठरवले, थोडंसं प्रयत्न केले आणि ते सोडून दिलं, तर तसं मुलांनो करता कामा नये. जे आपल्याला करायचं आहे, जी गोष्ट आपण ध्येय आपलं ठरवलेलं आहे ते ध्येय आपल्याला मिळवण्यासाठी किंवा ध्येय प्राप्ती करण्यासाठी आपल्यामध्ये पेशन्स असले पाहिजे. त्याचबरोबर आपण आपलं टाइम मॅनेजमेंट, म्हणजे वी शुड नॉट वेस्ट आवर टाइम बिकॉज टाइम इज मनी. कारण टाइम इज मनी आहे, तर आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट. आपल्याला तेही शिकायला पाहिजे की मी कुठल्या वेळात काय करणार आहे, किती वेळ मी कुठल्या गोष्टीला दिला पाहिजे. आता जर मला अभ्यास करायचा चांगला तर मी अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे, कारण माझं गोल सद्यस्थितीला ते आहे परीक्षेत पास होणं. मग अशा पद्धतीने आपण त्या गोष्टीला किती टाइम दिला पाहिजे हे आपल्यावरती असतं. त्याचबरोबर
The word always remember that the word impossible means I am possible, and if destiny is accompanied with the three Ds. Three Ds means dedication, determination and devotion. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये काय आहे, डिटर्मिनेशन, तुमच्यामध्ये इच्छाशक्ती हे असेल तर तुम्ही काय करू शकता, एखादी इम्पॉसिबल गोष्ट देखील तुम्ही पॉसिबल करू शकता, अशक्य ते शक्य करू शकता. वी शुड ऑलवेज फॉलो इन द फुटस्टेप्स ऑफ ग्रेट सक्सेसफुल पीपल, की जे ग्रेट सक्सेसफुल पीपल होते किंवा आहेत, ज्यांनी उदाहरण तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये बघाल. आज आपण एखादं उदाहरण या ठिकाणी बघूया की धीरूभाई अंबानी एक अतिशय गरीब घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे आयुष्यामध्ये आणि आज त्यांचं नाव आपण एवढ्या नावारूपाला आलेलं आहे. का आलेलं आहे? कारण त्यांनी त्यासाठी खूप स्ट्रगल केलं, प्लॅनिंग केलं, हार्डवर्क केलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत. आपण एखादं उदाहरण अजून कुठल्याही स्पोर्ट्स मधलं बघूया. स्पोर्ट्स पर्सन असतात जे अतिशय उत्कृष्ट, उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर म्हणा किंवा इतर याच्यामधले, तुम्ही जरी कुठल्याही याच्यामधले इंडस्ट्रीमधले किंवा इतर कुठले अजून फील्ड असतील तुमचे, तर त्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर प्रत्येक फील्डमध्ये लता मंगेशकर घ्या तुम्ही, अमिताभ बच्चन घ्या, जर तुम्ही हिरो बघितले, जर पिक्चर मूवीचे जर हे बघितले हिरो हिरोईन, तर त्यांच्यामध्ये देखील आपल्याला काय होतंय की त्या लोकांनी देखील आज ते एवढे का नावारूपाला आलेले आहेत. त्यांना काही असंच कुठलं यश मिळालेलं नाहीये. लता मंगेशकर असू दे, नाही तर अमिताभ बच्चन असू दे, नाहीतर धीरूभाई अंबानी असू दे, हे जे आज नामवंत ज्या व्यक्ती आहेत, आपण त्यांची उदाहरणं डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत. आणि ती नुसतीच उदाहरणं नाही ठेवायची, तर त्यांना देखील खूप काही सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे. त्यांना देखील बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला, खूप काही गोष्टी शिकाव्या लागल्या आणि लर्निंग फ्रॉम ओन मिस्टेक, आपल्यामधल्या स्वतःच्या ज्या मिस्टेक आहेत त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. त्यांच्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स होता किंवा हार्डवर्क करण्याची तयारी होती. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या आणि त्यामुळेच आज आपण त्यांचं नाव इतकं आदराने घेतो. कारण का, तर त्यांनी ह्या सगळे जे आपल्याला जे पॉइंट्स सांगितले, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्या होत्या की त्यांना यश मिळवायचंय तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच हव्यात. म्हणून आपल्याला जर आयुष्यामध्ये जर सक्सेस जर व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्या गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस करणं, आपल्याकडे पेशन्स असले पाहिजे, पहिल्या म्हणजे हार्डवर्क करण्याची तयारी असली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण प्रॉपरली प्लॅनिंग केलं पाहिजे. नाहीतर काही काही कसे असतात की नुसतंच हार्डवर्क करतात, म्हणजे आपण त्याला गदा मेहनत म्हणतो, त्या गोष्टीला काही अर्थच नसतो. तर तुम्ही हार्डवर्क करतायत ना, पण ते तुम्ही स्वतःसाठी करा आणि काहीतरी तुमचं गोल त्या ठिकाणी हे करा की नाही, मला हे अमकं एक गोल साध्य करायचं आहे, ते आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्या पद्धतीनेच आपण प्रयत्न करायचे. जर आपल्या पुढे जर गोलच नसेल, काही ध्येयच नसेल, तर आपण आहे ते कॉमन मॅन सारखं आपण लाईफ आपलं जगू शकतो. पण आपण जर आपल्या आयुष्यामध्ये जर एखादं जर गोल जर ठरवलेला असेल, ध्येय जर ठरवलेला असेल, तर त्यासाठी आपण काय करतो, तर ते मिळवण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर प्लॅनिंग करणार आहोत. व्यवस्थितरित्या जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला नक्कीच काय होईल, सक्सेस मिळू शकतं. म्हणून आपल्याला हे वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत बघा की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग, एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, की ज्या लोकांकडून आपल्याला मोटिवेशन मिळेल. जर एखाद्याला स्पोर्ट्सची आवड असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्या फील्डमधले, मग कबड्डी असू दे, तुमचं हॉकी असू दे, फुटबॉल असू दे किंवा क्रिकेट असू दे, कुठलेही जे खेळ तुम्हाला, ज्या खेळाची आवड आहे त्या खेळामधले जे सक्सेसफुल पीपल आहेत त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला आपलं सक्सेस मिळवलेलं आहे, आज इतक्या शिखरापर्यंत ते का पोहोचलेले, त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. सक्सेस काही इतक्या सहजासहजी कोणाला मिळत नाही, त्यासाठी आपल्याला खूप काही कष्ट करावे लागतात, खूप काही स्ट्रगल करावं लागतं. Struggle a lot to achieve his ambition and never give up hope because he knew that there is always room at the top. कारण आपण आपल्या ambitions, इच्छाशक्ती ज्या आहेत, आपल्या इच्छा आहेत, त्या आपण कधी
गिव्ह अप करायच्या नाहीत, सोडायच्या नाहीत. कारण आपल्याला आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत, प्रबळ इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करायची आहे, ही आतापासूनच तुम्ही ठरवायला पाहिजे. तुम्ही आता 9वी मध्ये आहात, पुढच्या वर्षी 10वीला जाणार. 10वी 12वी 10वीचं वर्ष हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यावरती तुम्हाला काय होतं, कॉलेजचे ऍडमिशन मिळतं किंवा तुम्हाला जे एखादं फील्ड चांगल्या पद्धतीने निवडायचं असेल तर तुम्हाला ते फील्ड निवडण्यासाठी 10वी तुमचं काय 10वी 12वी बेस आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर आतापासूनच जर ठरवलं की मी 9वीला असतानाच जर मी खूप अभ्यास करेल, मला 10वीला किंवा 12वी पर्यंत मला अतिशय चांगल्या मार्काने पास व्हायचे, मला अमुक एक पुढे करिअर करायचं आहे, हे जर तुम्ही तुमचं गोल जर ठरवलेलं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करायला हवंय. There is a great saying that successful people do not different things, they do things differently. बघा असं म्हटलं जातं, there is a great saying that successful people do not do different things. जे सक्सेसफुल लोक आहेत ती not do different things, वेगळं काही करत नाही, परंतु they do things differently. त्याच गोष्टी आपण ज्या गोष्टी करतोय त्याच गोष्टी ते वेगळ्या पद्धतीने करतात, म्हणून त्यांना सक्सेस मिळतं. सगळेजण सगळ्याच गोष्टी करत असतात, परंतु हे जे सक्सेसफुल जे लोक झालेली आहेत ते डू नॉट डू डिफरंट थिंग्स. ते काहीतरी खूप वेगळं काही करायला जात नाही. सगळेजण जे करतात ते फक्त काय करतात, ते वेगळ्या पद्धतीने करायला जातात, म्हणून त्यांना काय होते, सक्सेस मिळते. सो वर्क हार्ड कंटिन्युअसली, गॉड्स ब्लेसिंग आर ऑलवेज देअर विथ यू. आपण जर कंटिन्युअसली जर प्रयत्न करत राहिलो तर काय होणार आहे, आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेस हे मिळतच राहणार आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला हे जे वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत त्यावर तुम्ही काय करायचे, तर स्पीच रायटिंग तुमचं करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट द पोएम. व्हॉट इज सक्सेस? द पोएट इज राल्फ वॉल्डो एमर्सन. राल्फ वॉल्डो एमर्सन, who went by his middle name Waldo, was an American essayist. म्हणजे तो एक अतिशय अमेरिकेमधला निबंधकार असा होता. लेक्चरर, फिलॉसॉफर, एबोलिशनिस्ट अँड पोएट who led the transnationalist movement of the mid 19th century. 19व्या शतकामध्ये ते एक एसेइस्ट म्हणजे निबंधकार किंवा लेक्चरर, फिलॉसॉफर म्हणून ते खूप प्रसिद्ध होते. बॉर्न 25 मे 1803, बोस्टन, युनायटेड स्टेट्स मधलं बोस्टन जे स्टेट आहे त्या ठिकाणी त्यांचा US मध्ये 25 मेला 1803 साली त्यांचा जन्म झालेला आहे. अँड डाईड 27 एप्रिल 1882, कॉन्कर्ड, युनायटेड स्टेट्स. पुन्हा 27 एप्रिल 1882 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता आपण पोएमला सुरुवात करूया. छोटीशी पोएम आहे. त्या पोएमवर आधारित जे जे काही आहे ते मी तुम्हाला जे आपण जे वेब डायग्राम पाहिलेले आहे त्यामध्ये बरेचसे पॉइंट्स त्यामध्ये सांगितलेलेच आहेत. आता आपण कविता पहिल्यांदा फर्स्ट वी रीड द पोएम. व्हॉट इज सक्सेस? व्हॉट इज सक्सेस? टू लाफ ऑफन अँड मच, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, to earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends, to appreciate beauty, to find the best in others, to leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch, or a redeemed social condition, to know even one life has breathed easier because you have lived. This is to have succeed. ही कविता जी आहे फ्री वर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही राईम्स दिसत नाहीत किंवा प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळ्या छोट्या छोट्या तुमच्या लाईन्स दिलेल्या आहेत. कुठेही त्यांचं असं म्हणजे शेवटी तुमचं रायमिंग वर्ड्स नाहीत किंवा हे नाही आहेत, कारण ती फ्री वर्स आहे. एक मुक्त छंद आपण मराठीमध्ये म्हणतो की मुक्त छंद काव्य प्रकार जो असतो तो यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं वाचन देखील करताना थोडं हे होतं. आता बघा, व्हॉट इज सक्सेस?
यश म्हणजे नक्की काय असतं आणि यशाची व्याख्या काय ही कवितेमध्ये काय केलेलं आहे आपल्याला कवीने सांगितलेलं आहे. छोटे छोटे उदाहरणं त्यांनी दिलेली आणि त्या उदाहरणांमधून त्यांनी सांगितलेलं आहे. व्हॉट इज सक्सेस? टू लाफ ऑफन अँड मच, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. टू लाफ ऑफन अँड मच म्हणजेच काय, तर यश म्हणजे कायम तुम्ही हसत खेळत जीवन जगणे. की आपण जे आपल्याला जीवन मिळालेलं आहे, माणसाच्या जीवनाला आपण आलेलो आहोत, एवढं छान लाईफ आपल्याला देवाने दिलेलं आहे, तर आपण हे जे जीवन आहे ते नेहमी काय केलं पाहिजे, हसत खेळत घालवलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे. आपल्यामध्ये जर पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर आपण काय करतोय, आपलं जीवन आलेले किती जरी संकट असू दे तरी देखील आपण त्याला हसत मुखाने सामोरं जातो. म्हणजेच काय की आपण काय केलं पाहिजे, टू लाफ ऑफन अँड मच, की तुम्ही कायम हसत खेळत जीवन जगायचं. आयुष्यामध्ये असे खूप काही येणार आहे, संकट येणार आहेत, म्हणून तुम्ही तेच तेच धरून चालणार नाही किंवा दुःखी कष्टी होऊन चालणार नाही, तर सतत तुम्ही हसत खेळत जीवन जगा. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल म्हणजेच काय या ठिकाणी, तर रिस्पेक्ट करा जे इंटेलिजंट लोक आहेत किंवा जे मोठी लोक असतात. आपण म्हणू शकत नाही की मी एखाद्या अगदी खूप मोठ्या लोकांच्या संपर्कात राहणार आहे, तर आपल्या आजूबाजूला जे काही आपली मोठी लोक असतील त्या मोठ्या लोकांचा आपण रिस्पेक्ट करा. आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या आई वडिलांचा, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही काय करा, रिस्पेक्ट करा, त्यांना रिस्पेक्ट द्या. म्हणजेच काय होईल, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, की आपण या थोरा मोठ्यांचा आदर जर बाळगला, अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, आणि काय केलं पाहिजे, लहान मुलांचं प्रेम मिळवलं पाहिजे. आपल्यापेक्षा जे लहान बहीण भावंड आहेत किंवा आपल्या आजूबाजूला जी लहान मुलं आहेत त्यांच्या बाबतीत देखील त्यांना देखील काय वाटलं पाहिजे, की आपल्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. बघा काही जण अशी असतात मुलं की खरंच त्यांच्या आजूबाजूला सगळी लहान मुलं लगेच दादा आला ताई आली अशा अर्थाने काय करतात, ते खूप जवळ येतात. का जवळ येतात, कारण आपण स्वतः त्यांना काय केलेलं असतं, प्रेम दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते आपल्या मागे किंवा आपल्या जवळ जवळ येत असतात. तसंच आपण आपल्या आजूबाजूला जी थोर मंडळी आहेत किंवा मोठी आहेत लोक, तर त्यांच्याशी देखील आपण काय केलं पाहिजे, तितक्याच रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे, आदराने आपण वागलं पाहिजे, त्यांची चांगल्या पद्धतीने विचारपूस केली पाहिजे. तर तुम्हाला काय होणार आहे, ती लोक देखील तुम्हाला तशाच पद्धतीने तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करणार किंवा तुम्हाला देखील ते आदर देणार किंवा तुमची काळजी करणार. म्हणजे हे सगळं जर आपण मिळवलं, मोठ्या माणसांचा आदर मिळवला, आदर दिला किंवा लहानांचं प्रेम मिळवलं, तर काय होणार आहे, आयुष्य आनंदाने जगताना इतरांशी उत्तम नातं आपल्याला जोडता आलं पाहिजे. म्हणजे आपल्यापेक्षा मोठे असू दे किंवा छोटे असू दे, कोणी कुठलीही व्यक्ती असली तरी जर आपल्याला आयुष्य आनंदाने जगायचं आहे, तर ते आयुष्य आनंदाने जगताना आपण इतर लोकांशी उत्तमरित्या आपल्याला नातं जोडता आलं पाहिजे. म्हणजेच आपण काय होतोय, सक्सेस होते. आपल्याला लोक आवडीने आपल्याशी आपली वाट पाहिली पाहिजे किंवा आतुरतेने हे केलं पाहिजे किंवा हा आला खूप बरं वाटलं, अशा पद्धतीने जर आपल्याबद्दल म्हणजे आपण आपल्या असण्याने जर इतरांना जर आनंद मिळत असेल, तर काय होणार आहे, तेच आपल्या आयुष्यामधलं सक्सेस देखील असू शकतं. कारण का, नाहीतर एखादी व्यक्ती अशी असते की ती आल्याने आपल्याला घरातल्यांना देखील खूप कंटाळा येतो, कशाला आला हा, अशा पद्धतीने होतं किंवा हा माणूस खूप त्रास देतोय, अशा पद्धतीने एखाद्याबद्दलचं मत देखील आपण व्यक्त करतो. तसं आपलं होता कामा नये. आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, मोठी माणसं असू दे किंवा लहान मुलं असू दे, त्या प्रत्येकाचं आपण प्रेम मिळवलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण लाईफ आपलं हसत खेळत जगलं पाहिजे आणि इतरांची आपण चांगल्या पद्धतीने जर नातं जोडलं, तर खरोखरीच आपण इतरांना हवे हवेशे आहोत. केव्हा हवे हवेशे वाटतो आपण, जेव्हा आपण इतरांशी चांगल्या पद्धतीने नातं जोडतो त्याच वेळेला. To win the respect of intelligent people and the affection of children, to earn the appreciation of honest critics. आता या ठिकाणी क्रिटिक्स म्हणजे काय तुमचं, तर टीकाकार. टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स अँड इंड्युअर द बेट्रियल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. म्हणजे यश म्हणजे काय, की बघा आपल्याला एखादा आपली चांगली व्यक्ती जवळची व्यक्ती असते, ती नेहमीच आपलं कौतुक करणार. कधीतरी काय होतं, आपलं काही चुकलं तरी देखील ते हा खूप छान केलं असं देखील म्हणत असतं. परंतु एखादी व्यक्ती नेहमी जी टीका करत असते, इतरांवरती टीका करत असते, त्या टीकाकाराने
टीकाकाराकडून जर आपल्याला योग्य प्रकारे प्रशंसा मिळत असेल तर खरोखरीच आपण खूप नशीबवान आहोत किंवा आपण काहीतरी सक्सेस मिळवलंय असं आपण म्हणू शकतो. कारण हे जे टीका करणारी जी लोक असतात ती सहजासहजी कोणाला चांगलं बोलत नसतात. पण जर लोक आपल्याला जर चांगली बोलत असतील, त्यांच्याकडून जर आपल्याला प्रशंसा मिळत असेल तर मात्र आपण काय केलेलं आहे, नक्कीच काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे किंवा चांगलं काम करतोय असं आपल्याला वाटतं. अँड एंड्युअर द बेट्रियल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. त्याचबरोबर आपण जे आपले बेट्रियल म्हणजे विश्वासघातकी आणि एंड्युअर म्हणजे तुमचं सहन करणे. तर दगाबाज किंवा विश्वासघातकी ही अशी जी मंडळी असतात, आपले जे मित्र असतात, आपले स्वतःचे जवळचे मित्र आपल्याला कधी कधी काय करतात, आपला विश्वासघात करतात, आपली फसवणूक करतात. तर अशा वेळेला अशा या दगाबाज किंवा विश्वासघातकी मित्रांपासून देखील आपल्याला मित्रांच्या फसवणुकीतून स्वतःला आपण सावरू शकलं पाहिजे. की मला एखाद्या मित्राने फसवलं म्हणून मी स्वतःला खूप राग करून घेतलेला आहे आणि त्याला मग अजून त्याच्यावरती काहीतरी मी करणार, त्याच्यावर रागावणार किंवा अजून काहीतरी वाईट नको ते पाऊल मी उचलणार. तर त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, आपल्याला फसवलंय ना तरी की आपण थोडंसं आपलं माइंड कसं असलं पाहिजे, कूल असलं पाहिजे, आपण शांत राहिलं पाहिजे आणि स्वतःला सावरू शकलं पाहिजे. हा भले माझ्या बाबतीत काही वाईट साईड घडलेलं असेल तर याच्यामध्ये देखील मी स्वतःला सावरू शकलो तरच मला आयुष्यामध्ये सक्सेस मिळणार आहे. टू अप्रिशिएट ब्युटी, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स, टू लिव्ह द वर्ल्ड बाईट बेटर वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड गार्डन पॅच. टू अप्रिशिएट ब्युटी, यश म्हणजे काय तर या जगामध्ये सॉरी टू अप्रिशिएट ब्युटी, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स, की या जगातील चांगल्या गोष्टींची, लोकांमधील सद्गुणांची आपल्याला काय करता आली पाहिजे, पारख करता आली पाहिजे. काय सद्गुण चांगले गुण आहेत त्या गोष्टींचे, आपल्याला वाईट काय चांगलं काय हे आपल्याला त्याच्यातून शिकता आलं पाहिजे. वाईट गोष्टींची पण आपल्याला पारख करता आली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्याला सामोरं जाता गेलं पाहिजे. टू लिव्ह द वर्ल्ड बाईट बेटर वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, आपण काय केलं पाहिजे तर यश म्हणजे काय तर या जगामध्ये सुजाण सुदृढ असं काय बालकाच्या रूपाने एक उज्ज्वल भवितव्य म्हणजे पुढची पिढी घडवणं. अ हेल्दी चाइल्ड वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, टू लिव्ह द वर्ल्ड बाईट बेटर वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, म्हणजे या जगामध्ये यश म्हणजे काय तर या जगामध्ये सुजाण असे सुदृढ असे बालकांच्या रूपाने एक उज्ज्वल भवितव्य घडवणं म्हणजेच पुढची पिढी घडवणं किंवा आपल्या आसपास अ गार्डन पॅच म्हणजे आपल्या आसपास काय केलं पाहिजे, आपण हिरवाई निर्माण करून निसर्गाची परतफेड केली पाहिजे. अ गार्डन पॅच और रिडीम सोशल कंडिशन म्हणजे तर आपण आपल्या आसपास काय केली पाहिजे, हिरवाई देखील निर्माण करून निसर्गाची परतफेड करणे अथवा चांगल्या कृतीतून समाजाला उत्कृष्ट असं आदर्श स्वरूप देणे. म्हणजेच काय तर ही छोटे छोटे हे जे बालक आहेत हे करणं, सुदृढ बालकांच्या रूपाने एक उज्ज्वल अशी भवितव्य किंवा पुढची पिढी तयार करणं, चांगलं त्यांना शिकवणं किंवा अजून पुढची पिढी तयार करणं, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणारं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आपण काय केलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, हिरवाई निर्माण केली पाहिजे. म्हणजेच काय आपण तर निसर्गाची परतफेड देखील करायला पाहिजे. याचाच अर्थ काय होतो की आपल्या चांगल्या कृतीतून आपण समाजाला किंवा चांगले सत्कार्य करून आपण समाजाला उत्कृष्ट आदर्श असं स्वरूप आपण दिलं पाहिजे. की जेणेकरून काय होतंय तर आपल्याला तेच जे काही आपण हे चांगलं कार्य करणार आहोत, सत्कार्य करणार आहोत तर त्याच्यामधूनच आपल्याला काय होणार आहे तर सक्सेस मिळणार आहे. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीदेड इजियर बिकॉज यू हॅव लिव्ह, दिस इज टू हॅव सक्सीड. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीदेड की त्याचबरोबर आपल्याला आपण काय करायचंय तर आपल्या अस्तित्वाने या जगातील किमान एक जीव सुखात राहील असं आपल्या हातातून घडलं पाहिजे. बघा किती छान सांगितलेलं आहे त्यांनी. टू इवन
टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रिदेड, की आपण अशा पद्धतीने जगलं पाहिजे की आपल्या अस्तित्वाने या जगातील किमान एक जीव तरी सुखात राहील, असं आपल्या हातातून आपण घडलं पाहिजे. की आपण थोडी तरी समाजसेवा देखील करायला पाहिजे, की मी माझ्या याच्यामुळे, माझ्या जगण्यामुळे मी एखाद्याचं, दुसऱ्याचं कुटुंब म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला मी आधार देतोय, हे देखील आपण जरी केलं तरी देखील काय आहे, आपल्या अस्तित्वाने एखादं जीव काय होते, सुखात राहतोय. आपल्या हातातून असं काही घडतंय, हे काय होतंय, हे जर आपण केलं तर काय होणार आहोत, आपण सक्सेस होणार. म्हणजेच काय आहे की निदान एका व्यक्तीसाठी आपलं आयुष्य आपल्याला सत्कारणी लावता येणं, याला आपण यश म्हणू शकतो. की आपण एखाद्या व्यक्तीचं चांगलं काहीतरी केलेलं आहे, आपल्यापेक्षा एखादा गरीब असेल तर त्याला आपण काही याच्याने मदत केली पाहिजे. आता आपण बघा की अशा पद्धतीची सिच्युएशन आहे कोविडची, की ज्याच्यामुळे काय होते, बऱ्याच घरांमध्ये खूप परिस्थिती एकदम बिकट आहे, किंवा काही जणांना काहींच्या घरावरती काय झालेलं आहे, आर्थिक संकट असेल किंवा अजून एखाद्या घरातील व्यक्तीचं निधन झालेलं आहे. अशा वेळेला काय होतंय, त्या घरांमध्ये खूप बिकट परिस्थिती निर्माण झालेली. मग तिथल्या जर मुलांना किंवा त्या फॅमिलीला जर आपण, एखाद्या व्यक्तीला जरी आपण आपला आधार दिला, तरी देखील काय होतंय, आपण आपल्या आयुष्याला काय होतंय, आपलं आयुष्य सत्कारणी लावल्यासारखं आपल्याला जाणवेल. की आपण आपलं ज्यावेळेला आपण स्वतःचं लाईफ जगतो ना, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, सोशल लाईफ देखील जगलं पाहिजे. की आपल्या समाजासाठी देखील काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. स्वतःसाठी तर सगळेच जण करतात, स्वतःचं पोट भरण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे आणि कराव्या लागतातच. परंतु आपण आपल्यामधलं काही पर्सेंट हे काय केलं पाहिजे, समाजासाठी. मग ते आपल्या दिवसातला वेळ असू दे किंवा आपलं आर्थिक जरी असेल, जरी मी 100 रुपये जरी कमवत असेल तर त्या 100 रुपयामधले मी 1 किंवा 2 रुपये, 1% किंवा 2% हे मी काय केले पाहिजे, मिनिमम 1% तरी आपण काय केलं पाहिजे, समाजाच्या हितासाठी खर्च केला पाहिजे. आपण वेगवेगळ्या संस्था असतात किंवा हॉस्पिटल्स, आता आपण म्हणतो की हॉस्पिटल्सना खरं तर खूप डोनेशन्स किंवा खूप मदतीची गरज आहे. की अशी जी सिच्युएशन आलेली आहे, त्या सिच्युएशनमध्ये आपण खरं तर खूप मदत करायला हवी. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे, की आपल्या जे इन्कम असेल त्या इन्कम मधला आपण 1% तरी इन्कम काय करायला पाहिजे, आपण समाज हितासाठी त्याचा वापर केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या याच्यामधून की स्वतः आपण काय करतो, एखादा एक जीव सुखात राहील असं जर आपण म्हटलं, की माझ्या हातातून एवढी जरी सेवा घडली पाहिजे, की माझ्याकडून एक व्यक्ती जरी सुखात राहील असं जरी मी ठरवलं, तरी देखील काय होतं, आपण आपलं आयुष्य सत्कारणी लावलं असं म्हणू शकतो. आणि यालाच आपण यश म्हणणार आहोत. आणि हे जेव्हा सर्व घडेल, दिस इज टू हॅव सक्सीड, आणि हे सर्व जेव्हा घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक यशस्वी आयुष्य जगलो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं की यश मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. आणि आता इथे कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पोएटनी, की आपण कशा कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, तर छोट्या मोठ्या मुलांचं देखील आपण काय केलं पाहिजे, त्यांचंही प्रेम मिळवलं पाहिजे. मोठ्या माणसांचं देखील आपण तितकंच प्रेम मिळवलं पाहिजे. आपल्याशी इतर कोणी वाईट वागत असतील, आपले मित्र किंवा अजून कोणी नातेवाईक, तरीही आपण त्यांच्या विश्वासघाताला आपण बळी पडता कामा नये. आपल्याला त्याच्यातूनच शिकायला मिळतं की चांगलं काय आणि वाईट काय, हे आपण शिकलं पाहिजे. त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे, तर निसर्ग जो आहे, निसर्गाचं पण आपण संरक्षण करायला हवं, निसर्गाची परतफेड करायला हवी. आणि म्हणून आपण सुदृढ बालकाच्या रूपाने उज्ज्वल भवितव्य, पुढची पिढी आपण तयार केली पाहिजे. आणि त्याचबरोबर निसर्गाचं संतुलन देखील राखलं पाहिजे. आणि आपण समाजाच्या याच्यासाठी, समाजाला उत्कृष्ट आदर्श स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आपण आपल्या परीने जेवढं काही समाजाला मदत करता येईल ती आपण मदत केली पाहिजे. आणि हे जेव्हा आपण सगळं आपलं आयुष्य जेव्हा आपण सत्कारणी लावणार आहोत, त्याच वेळेला आपण काय होणार आहे, हे जेव्हा सर्व काही घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने एक यशस्वी माणूस म्हणून जगलो असं आपण म्हणू शकतो. की नाहीतर नुसतं जन्माला आलोय आणि आपलंच आपण बघितलं, खाल्लं प्यायलं, आराम केला, काम केलं, सगळं आपण फक्त स्वतःपुरतं पाहिलं तर त्याला आपण लाईफ म्हणू शकत नाही. आपण स्वतःच्या लाईफ बरोबर इतरांच्या लाईफचा देखील, समाजाचा देखील विचार करायला हवे. आपल्या आजूबाजूचे लोक, आपला देश असू दे किंवा निसर्ग असू दे, ह्या प्रत्येक गोष्टीचं आपण काय केलं पाहिजे,
विचार केला पाहिजे आणि हे जेव्हा आपण विचार करणार आहोत आणि त्या पद्धतीने वागणार आहोत त्याच वेळेला आपण काय होणार आहे तर आपलं आयुष्य आपण एक चांगल्या पद्धतीने जगलं असं आपण म्हणू शकतो आणि त्यालाच आपण सक्सेस असं म्हणणार आहोत असं कवीने म्हटलेलं आहे. आता याच्या पुढचे आपल्याला प्रश्न आहेत. इथे तुम्हाला पोएमच्या खाली प्रश्नोत्तरे दिलेली आहेत. टिक द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला इथे त्या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले. द पोएट सेज दॅट सक्सेस इज, काय येईल त्याचा आन्सर? टू लाफ ऑफन अँड मच. त्यानंतर सेकंड आहे द पोएट वॉन्ट अस टू. इथे मी तुम्हाला सोडून दिलेले आहेत, आन्सर दिलेले आहे अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. अशा पद्धतीने तुम्हाला काय होत आहे तर कवितेवरती तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायला येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह दिलेले असतात म्हणजे पर्याय दिलेले असतात. त्यातला योग्य पर्याय तुम्ही कवितेमध्ये वाचून काय करायचे निवडायचे आणि ते पर्याय तुम्ही पूर्ण करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कंपेअर दिस पोएम विथ वॉक अ लिटिल स्लोअर अँड फिल इन द चार्ट. इथे आपल्याला पहिली जी कविता आहे आपली वॉक अ लिटिल स्लोअर त्यामध्ये आणि व्हॉट इज सक्सेस या कवितेमध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला याच्यामध्ये लिहायचंय. तुमची फर्स्ट कविता आहे वॉक अ लिटिल स्लोअर. इथे स्ट्रक्चर ऑफ द पोएम दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एस नो तुम्हाला करायचं. डज इट हॅव्हिंग रायमिंग वर्ड्स, तर तुम्हाला रायमिंग वर्ड्स या कवितेमध्ये नाही आहेत व्हॉट इज सक्सेस, पण वॉक अ लिटिल स्लोअर मध्ये आहेत म्हणून तिथे मी एस लिहिलेलं आणि इकडे नो. डज इट हॅव अ स्टेडी राईम्स, इथे एस इथे नो कारण इथे रायमिंग वर्ड्स पण नाहीत आणि राईम्स पण नाही आहेत, रिदम पण नाही आहे. आर द लाईन्स ऑफ इक्वल लेंथ, इथे तुमच्या लाईन्सचं जे लेंथ आहे ती इक्वल नाहीये आणि पहिल्या कवितेमध्ये मात्र आहे कारण कुठेही इथे लाईन्स अशा हे नाहीयेत पुढे मागे आहेत किंवा कुठे त्याला राईम्स नसल्यामुळे काय होते आपल्याला तिथे वाचन करताना देखील प्रॉब्लेम की कुठे थांबावं हे एक्झॅक्ट हे नाही होत. आर देअर स्टँजाज विथ इक्वल नंबर ऑफ लाईन्स, स्टँजा तुमच्या इक्वल नंबर्सच्या आहेत का तर इथे तेही नाही. 2 कवितांमध्ये आपल्याला इथे हे दिलेले आहे. द पोएम व्हॉट इज सक्सेस इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स, ही तुमची फ्री वर्सची कविता दिलेली आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे बेस्ड ऑन द पोएट्स आयडिया ऑफ द ट्रू सक्सेस थिंक ऑफ 4 people in your surroundings, your family, neighbors, friends, teachers, classmates, etc. who have achieved true success. Write in short what makes them successful. तुम्ही तुमच्या वेगवेगळे व्यक्ती घ्या, फॅमिली मधले घ्या, नेबर्स घ्या, फ्रेंड्स घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय थोडक्यात माहिती लिहायची. बघा इथे लिहिलेले माय फादर इज द बॅकबोन ऑफ माय फॅमिली. फादरच्या वर हे केलेलं की बेस्ड ऑन द पोएट आयडियाज ऑफ ट्रू सक्सेस थिंक ऑफ 4 people in your surrounding, की त्यांनी सक्सेस मिळवण्यासाठी काय काय केलेलं आहे. माय फादर इज द बॅकबोन ऑफ माय फॅमिली, ही वर्क हार्ड to fulfill our dreams. He has been working determination continuously so that we can happy family life. We can understand his feelings and help him whenever he wants our help. We to keep him happy and satisfied. He has positive impact on our family members as well on his circle of friends. So he is a role model for of us. त्याचे वडील त्यांचं काय रोल मॉडेल आहे कारण त्यांनी काय काय केलेलं आहे फॅमिलीसाठी, ते कशा पद्धतीने त्यांनी सक्सेस मिळवलेलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे लिस्ट ऑल द 2 इन्फिनेटिव्ह वर्ब फॉर्म्स यूज इन द पोएम. आपल्याला इन्फिनेटिव्ह वर्ब्स कसे वापरले आपल्याला एक छोटासा ग्रामरचा हा प्रश्न येतो, कधी कधी कवितेवर येतो किंवा एखाद्या तुमच्या पॅसेजवरती देखील तुम्हाला येतं. आता 2 इन्फिनेटिव्ह हा एक ग्रामरचा प्रकार आहे. आता 2 इन्फिनेटिव्ह म्हणजे तुम्ही काय करायचे फक्त एवढं याच्यामध्ये सोपं लक्षात ठेवा की इन्फिनेटिव्ह म्हणजे तुमचं वर्ब जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला टू जोडलेलं असतं. 2 इन्फिनेटिव्ह म्हणजे इन्फायनाइट वर्ब तुमचं ज्या क्रियापदाला तुम्ही टू जोडून आलेला शब्द आहे त्याला आपण 2 इन्फिनेटिव्ह असं म्हटलं जातं. आता त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला काय येतं तर अशा पद्धतीने शब्द लिहायला येतात किंवा कधी कधी तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये इन्फिनेटिव्ह खाली अंडरलाईन मारायला सांगितलेली असते.
तर त्यावेळेला इथे बघा, इथे टू लाफ, लाफ हे क्रियापद आहे, क्रियापदाला टू जोडलेलं आहे. टू लाफ, टू विन, टू अर्न, टू ॲप्रिशिएट, टू फाइंड, टू लिव्ह, टू नो, टू हॅव. म्हणजे अशा प्रकारे आपण काय झालेलं आहे, तुमचं हे इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. आता आपण या कवितेमध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन परीक्षेला येतं, ते ॲप्रिसिएशन देखील तुम्ही काय करायचं, लिहायचं आहे. आणि सगळे जे प्रश्नोत्तरं दिलेली आहेत ती सगळी तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. आणि तुम्ही आयुष्यामध्ये खूप सक्सेस मिळवाल अशी मी आशा व्यक्त करते. आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही खूप खूप प्रयत्न करा आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल लाईफ जगा. ओके, थँक्यू.